तर दोन्ही संघांना एक सूचना असेल, पहिल्या फेरीमधील सामने 5-5 षटकांचे असतील. दोन्ही टीमकडे प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत, रनआउट आणि बीमरसाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, LBWसाठी रिव्ह्यू नाही आहे, बॅटकटसाठी रिव्ह्यू नाही आहे, पंचांना देखील रिव्ह्यू नाही आहे व्हाईट बॉलसाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि मंकड विकेट दिला जाणार नाही आहे, फर्स्ट वॉर्निंग असेल. आणि जर बॅट्समन क्रीज सोडत असेल तर त्याच्यावरती आयोजक विचार करतील, परंतु मंकड विकेट बाद नाही आहे या स्पर्धेमध्ये. चला, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. आई गावदेवी चषकामधील हा पहिला चौकार. आदित्य आणि गौरव ही जोडी आहे. ओमसाई कांसई आणि आई गावदेवी कांसई आणि मोरिया 11 काराव. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टायमर ऑन आहे, टाइम आम्ही सेट केलेला आहे. 6:26 हा सामना नक्कीच सुरू झालेला आहे. यावेळी बिग हिट, क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. ऋतिक भोईर व्हिडिओग्राफी इंस्टाग्रामवरती पेज आहे आणि अनेक व्हिडिओज याही स्पर्धेचे, आई गावदेवी चषकाचे व्हिडिओज नक्कीच त्यांच्या इंस्टा पेजवरती तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ दापिवली आयोजित आदरणीय रुपेश दादा गायकर, सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर, सूरज गराठे, सुभाष गायकर यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकाचे आयोजन. विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद, लागतोय पहिला धक्का. आई गावदेवी कांसई या टीमला, फलंदाज गौरव. बॅक टू द पवेलियन. भूषण येत आहेत, नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. या पुढील सामना असेल श्रावणी स्पोर्ट्स मांजरली आणि मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भरपूर शफल झाले, क्रॉस ने खेळतायत, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल शॉट लाईक दॅट, चौकार. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहिलं तर आपल्या मंचावरती शुभागमन होते आदरणीय जगनजी गायकर साहेब, गणेशजी गराडे साहेब आणि अमनजी सिंग या सर्व मान्यवरांचं आपल्या मंचावरती शुभागमन होत आहे. या करूया सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम.
बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, आउटफील्ड फास्ट आहे आणि चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे आई गावदेवी कांसई या टीमची 1-15. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय गणेश दादा गराठे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. आगरी सेना अंबरनाथ उपतालुका प्रमुख आदरणीय गणेश दादा गराठे यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. आणि याच दरम्यान निसारभाई शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नक्कीच श्रावणी स्पोर्ट्स मांजरली संघ देखील दाखल होते. नितीनजी दुर्ने स्वागत आहे. इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला त्यांना बीट केलेला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती चौकार. ते आहे 19. आई गावदेवी कांसई या टीमने या मॅच मध्ये दमदार सुरुवात केली आहे. समोर आपण पाहतोय विराज देशमुख पुरस्कृत मोरिया 11 काराव आणि आई गावदेवी कांसई या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आदित्य गणेश ऑन स्ट्राइक. फुल टॉस ऑन साइडला टर्न गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. तो इनला चेंडू लागतोय डीप मध्ये लॉंगॉनला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. मिनिटे फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 24 धावा. सुरुवात दमदार झाली आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी कांसई या टीमची टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलंय आई गावदेवी कांसई या टीमने आणि तो निर्णय आतापर्यंत सार्थक ठरवलेला आहे. गौरव असतील ज्याने एक चौकार लगावला तो बाद झाला. आदित्य गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार येत आहेत. त्याला साथ देतो भूषण. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ्ट्रायचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. फार वेगाने येत आहे चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. दर्शन भोईर यांचा संघ आपण पाहू शकाल. आई गावदेवी कांसई संघ. त्यांच्या समोर आपण पाहतोय विराज देशमुख पुरस्कृत मोरिया 11 काराव. हाफ ट्रॅकर हॅमर्ड करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. आदित्य गणेश बॅक टू द पविलियन.
बॅटिंग करण्यासाठी येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आई गावदेवी कांसे टीमची ओळख दर्शन भोईर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. क्या बात आहे, लॉब करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला हा झेल पकडलेला आहे, फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत या षटकामध्ये गोलंदाज राकेशने. नंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. यस, या षटकानंतर आपण लाईट ऑन करणार आहोत. षटक क्रमांक हे तिसरं. गोलंदाज सागर येत आहे सेकंड स्पेल मध्ये, ज्या सागरने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. तोच सागर येतोय या सेकंड स्पेल मध्ये. या तिसऱ्या षटकामध्ये भूषण आणि प्रेम ही जोडी आहे. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. फुल टॉस चेंडू, लाईन पाहावी लागणार आहे. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा 22चा येतोय, अवांतरच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समन प्रेम आलाय 5व्या क्रमांकावरती. 26 3/26 ही धावसंख्या आहे. प्रत्येक टीमकडे 2-2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक इनिंग मध्ये. रनआउट आणि बीमर साठी मिसटायमिंग झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतील चेंडूवरती. एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल 28. चला, श्रावणी स्पोर्ट्स मांजरली आणि मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन प्रेम यांचा. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 28. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग. क्या बात आहे, आई गावदेवी चषक दापिवली या स्पर्धेमधील हा पहिला उत्तुंग षटकार येतोय प्रेमच्या बॅटमधून. आणि पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र पोलीस आदरणीय निसारभाई शेख भाईजान यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 35. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. निसारभाई शेख साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते, नेहमीच समालोचकांवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. मिस टायमिंग, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलेला आहे मिड विकेट सीमारेषेवरती. कुणालने
फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन भूषण बॅक टू द पविलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कांसई या टीमची धावसंख्या आहे 35-35. जी गायकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आमच्या मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. आपलं हार्दिक स्वागत. चला रील स्टार ऋतिक भोईर यांना विनंती असेल आपण या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. पण आदरणीय भानुदासजी गायकर आणि त्याच वेळेला परेशजी गायकर यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय भानुदासजी गायकर आणि परेशजी गायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान बनवा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दिवेश येत आहेत नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. निसारबाई शेख भाईजान आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. वैभवजी गायकर यांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने आपल्या मंचावरती विशेष स्वागत करूया. वेलकम. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं. दिवेश येत आहेत नवीन गोलंदाज मोरिया 11 काराव या टीम कडून या 4थ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. बॅटची आतलीकडे लागते. शॉट फाईन लेगला फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन गौतम आहेत. 5 षटकांचा सामना आहे. चला टीम मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले आणि श्रावणी स्पोर्ट्स मांजरली या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला खेळतात. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? यस. OUT फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. आयोजकांच्या वतीने एक सर्व संघांना सूचना असणार आहे. जेव्हा कॅप्टन टॉस साठी येईल तेव्हा आपली संपूर्ण प्रवेश फी सोबत घेऊन यायचं आहे. प्रथम प्रवेश फी स्वीकारली जाईल, त्यानंतर टॉस केला जाईल. ही सूचना सर्व संघांना आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी करतात दिवेश या षटकामध्ये.
इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत. एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी दिवेश करतायत. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. त्याचं कारण नक्कीच गोलंदाजी चांगली होते. धावसंख्या आहे 37. निसारबाई शेख आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. मिड विकेट, सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद. लकीने हा झेल पकडलेला आहे. विकेटचं बदन. दिवेश अप्रतिम गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. धावसंख्येला अंकुश लावलेला आहे या षटकामध्ये. धावसंख्या आहे 37. अंतिम चेंडू शिल्लक आहे या 4थ्या षटकामधील. न्यू बॅट्समन किरण 8व्या क्रमांकावरती येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. ऑन द स्टंप पैकी डीप मध्ये लॉंग ऑन. सीमा रेषेवरती सागर होते आणि मिळते एक धाव. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या मॅच मध्ये मोरिया 11 काराव या संघाला कमबॅक करून दिलेला आहे गोलंदाज दिवेशने. 4 षटकांच्या समसंख्या आहे 38-38. नवीन गोलंदाज शुभम येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 38. स्ट्रायकिंगला बॅट्समन किरण. बॅटची कडा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती. 50+ धावा बनवावे लागतील. आई गावदेवी कांसई या टीमला या सामन्यामध्ये. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु 4थ्या षटकामध्ये दिवेशने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं. गोलंदाज शुभम या अंतिम षटकामध्ये. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. आई गावदेवी चषकामधील हा पहिला सामना सुरू आहे. ऑन सॅडल ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमा पार. कांसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अमितजी भोईर यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. अमित भोईर यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. विनंती आहे की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 45. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेट किपरने केली चूक. जिथे रनआउट झाला असता तिथे मात्र मिळते जीवनदान आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 47. 47 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल आहे. लॉफ करतायत. लॉंग ऑन डीप मध्ये फिल्डर त्यांच्या वाक्याच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती षटकार. 50 कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये मोरिया 11 काराव या संघासमोर. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन श्रावणी स्पोर्ट्स मांजरले आणि मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले या 2 टीम मध्ये या पुढील सामना. सिंग यांना विनंती असेल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्रावणी स्पोर्ट्स मांजरली आणि मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. टेल असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. येस टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे श्रावणी स्पोर्ट्स मांजरली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्यासोबत नितीन दुर्ने आहेत कॅप्टन श्रावणी स्पोर्ट्स मांजरली या टीमचे. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक असेल. 5 षटकांचा सामना आहे. समोर बिरदोले संघ आहे. याआधी कधी त्यांच्या सोबत तुमचा सामना झालाय? याच्या आधी नाही सामना आला, पहिल्यांदाच आम्ही खेळतोय. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल कारण की दोन्ही टीमला माहिती नाही आहेत कोणाचे खेळाडू चांगले आहेत. दोन्ही संघांना डावपेच माहिती नाही आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन खूप छान आहे. आम्ही कल्याण ग्रामीणमध्ये खेळतो नेहमी. प्रथमच आम्ही बदलापूर एरियामध्ये खेळणार आहोत आणि आयोजन खूपच छान आहे. मैदान खूप छान आहे. आमची इच्छा पण होती खूप की या मैदानाला खेळायचं. योगायोगाने दापिलीकरांची स्पर्धा भेटली, खेळायला खूप आनंद होतोय. क्या बात आहे. सर्वांचं स्वप्न असतं या ग्राउंडवरती खेळण्याचं आणि ते आज स्वप्न त्यांचं देखील पूर्ण झालेलं आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि ऐतिहासिक एक क्रीडांगण आहे.
या स्पर्धेबद्दल आणि या स्पेशली ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल? ग्राउंड तर खूप छान आहे आम्हाला खेळल्याबद्दल. नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे श्रावणी स्पोर्ट्स मांजर्ली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे मोरिया कलेक्शन 6161 बिरदोली या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 54 धाव बनवायचे आहेत आणि त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नेतिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. त्याआधी काही मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. गणेश दादा गराठे यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण अमनभाई सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. अमनभाई सिंग साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. साहेबांचं मी मनापासून आभार मानेन, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपलं मनापासून आभार. ऑल टू कॉम्बॉक्स प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया. याच दरम्यान बदलापूर समाजक समितीचे उपाध्यक्ष आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण सरांचे इथे आगमन होते. वेलकम. थँक्यू सो मच. स्वागत आहे मंडळी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. फार सुंदर क्रिकेट टुर्नामेंटचा आपण आनंद घेत आहोत. आई गावदेवी चषक दापिवली 2026 पहिली रात्र आज या स्पर्धेची आपण पाहत आहोत आणि गणरायाला प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात राधदैवत राजेश्वर छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून धर्मवीर शंभू राजांच्या चरणी नतमस्तक होऊन दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पण सध्या गोलंदाजाचं केलंय स्वागत. ओव्हर दी बॉल सेट पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डॉट नंतर आलाय चौकार. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका एक्झिक्यूट केला गेला. ओव्हर द बॉलर सेट फुल टॉस ऑन साइडला ताकदवर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे नो बॉल आणि त्यावरती मोहर लागली षटकाराची. ये सत्ता आहे मेरे भाई. वॉट अ बॅटिंग. पहिला बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट केला लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारात. नंतर मिड विकेटला टार्गेट केला आणि मोठी बाउंड्री निवडली आणि षटकार ठोकला. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी होती फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा होती विकीला आपण पाहत आहोत. या संघाचा पाठीचा कणा म्हणून त्याची ओळख आहे. बॅकबोन ऑफ कारावे काराव मोरी 11 काराव बनाम आई गावदेवी कांसई मध्ये ही लढत. पुन्हा एकदा गडबड झालेली पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. नो बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रेमला आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे दरम्यान मैदानामध्ये आपण पाहतोय. टार्गेट तितकं मोठं नाहीये पण ज्या प्रकारे आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होते. टार्गेट सेट जे तुम्ही केलेलं आहे ते इझिली चेस होईल असं वाटतंय. ज्याचं कारण की खराब गोलंदाजी.
नवीन नियमानुसार अगदी आपण पाहिलं तर जर भीमर फलंदाजाला हानिकारक असतील तरच गोलंदाज बॅन केला जाईल, पण हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, इथे देखील चौकार मिळेल. शानदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, दमदार धुवादार असरदार फलंदाजी सुरू आहे. 4 धावा मिळतात. चौकाराने धावसंख्या फुलते, बहरते, पुढे सरकते, वेगाने धावसंख्या आकार घेते. 16 वरती धावफलक. गावदेवी चषक दापिवली 2026, गावदेवी क्रीडा मंडळ, ग्रामस्थ मंडळ दापिवली. आदरणीय रुपेशजी गायकर, सचिन गायकर, मच्छिंद्र गायकर, सूरज गराटे असतील, सुभाष गायकर, महेंद्र गायकर, त्याच वेळेला युवराज गायकर, ऋषी गायकर आणि देवा गायकर, त्याच वेळेला तुषार गायकर, या सर्वांना आपण पाहत आहोत. मॅनेजमेंट टीम मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये. एक्स्ट्रा पोलची पहिली लढत, टार्गेट 54 आहे. मोरिया 11 काराव बनाम गावदेवी कांसई मध्ये ही लढत. त्यानंतर श्रावणी स्पोर्ट्स मांजरली आणि मोरिया कलेक्शन 6161 बिरदोले या संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेटनं दूर ठेवला, थोडासा फलंदाजाच्या रेंज मध्ये येऊ दिला नाहीये. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावफलक, 16 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. नंतर 16 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. आता फार एंड वरून बॉलिंग होती आणि गोलंदाजी मार्क वरती दर्शन येतोय. प्रथमतः आपण कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पाहिली गोलंदाजी आणि आता गोलंदाजी फार एंड वरून आपल्याला पाहायला मिळते. बोला तयार. फार एंड वरून दर्शन बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसऱ्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय, भरपूर वेळ मिळाला फलंदाजाला, टायमिंग प्रचंड होतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. चौकार आले आणि तत्पूर्वी चौकार आणि धावसंख्या पुढे आता टोटल 20 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. व्हाईट बॉलचा इशारा बंधांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावा टार्गेट 54 धावांचं आणि 54 धावांचं टार्गेट अगदी आपण पाहिलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये तितकं कठीण नाहीये, पण ज्या प्रकारची बॅटिंग झाली आता टार्गेट भरपूर सोपं वाटू लागलंय सध्याच्या घडीला. यावेळेसचा फटका पहा, लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम नजाकत भरलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 25 वर धावफलक. टीमची टोटल अगदी आता 25 वरती आलेली आहे. अर्धा पल्ला पार पाडला, आता अर्धा अजूनही पाडायचा आहे, कारण फार सुंदर फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. तदनंतर या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये
2 चौकार 1 एक्स्ट्रा 9 धावांची वसुली झाली आहे. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. सामना संपवण्याची जणू काही घाई झाली आता फलंदाजांना. वेळ वाचवतात मॅनेजमेंट टीमचा. ऑन साईडला लॉफ करायचा होता. चेंडूने बॅटचा तसा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत, जिथे क्षेत्रीय रक्षकांवरती बंधनं तुम्हाला पाहायला मिळतील. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा यावेळेस देखील संपर्क नाहीये. मागील 2 बॉल जर आपण पाहिले तर दोन्ही बॉल वरती फलंदाजाला थोडं शांत ठेवलंय आणि धावांची गती थोडी कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. दर्शनला आपण पाहत आहोत, सुरुवातीला पहिल्या 2 बॉल मध्ये त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आले, पण तदनंतर धावसंख्या अगदी आपण पाहिली तर शांत करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय, लाजवाब, अप्रतिम, अद्भुत. आणि अगदी आपण पाहतो ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर स्क्वेअर अँगलने बॅकफुटला गेले पॉपिंग क्रिसच्या अगदी डीप मध्ये आणि तदनंतर हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय. काय बॅटिंग आपण पाहत आहोत, लाजवाब, अप्रतिम. धावांची गती वाढली आहे. 29 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. 29. शफल होऊन खेळलाय. बॉल हवाई सफरवरती मैदानाच्या दुप्पटला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. पस्तीस. फाय 2 ओव्हर नंतर 35 झालेले आहेत. इक्वेशन आम्हाला सांगतील प्रशांत आमच्या सोबत 6.33 च्या सरासरीनं आता धावा बनवायच्यात. खराब, भरपूर बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. 36 36 धावा धाफलकावर. 36 ऑन बोर्ड. 18 बॉल आणि आता विजयासाठी आपण पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. ऑन साईडला लॉफ करायचा होता चेंडू आणि बॅटचा, ते मात्र कोणताही संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चला वेळ बघा, या गोष्टीची आपण नोंद घ्या. वेळ फार महत्वाचा आहे. आज पहिली रात्र या स्पर्धेची आहे. स्लोअर वन, गती थोडी धीमी केली, टप्पा पुढे केला आणि तदनंतर ड्रायव्हिंग लेंथ वरती समोर होता. ऑन ड्राईव्ह सुंदर डीप मध्ये लॉंग ऑन सिंगल प्राप्त. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे आले. 54चा पाठलाग करायचा आहे. 37 धावा धावपटलावरती लागतायत. या ओव्हर मध्ये जर एका दुसरा मोठा फटका आला तर काम तमाम होईल आणि मॅच पूर्णपणे खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहत आहोत. इथे बॅटिंग टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल.
अपिश खेळलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल मागे डीप मध्ये थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते आणि तत्पूर्वी धावसंख्या इथे मात्र आपण पाहत आहोत अंकित केल्या जातील 2 आणि 2 टोटल पुढे 39 वर धावफलक आलेला आहे. परत यार कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 चा पुढचा बॉल. प्रतीकचा हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगत आहोत असताना सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावांचा पाऊस जणू काही पडला. पहिल्या ओव्हर मध्ये 16 तदनंतर 19 आणि आता या ओव्हर मध्ये प्रतीकने धावांच्या गतीवरती लगाम लावलाय. पूर्ण विराम. वारंवार प्रयत्न करतात फलंदाज. गरज नाहीये खरं तर इतक्या चांगल्या धावा बनतात सरळ बॅटनं, पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अ, 15 धावांची गरज आहे. tenniscricket.in या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेच्या वतीने जोडले गेले आहेत त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील आपण स्वागत करूया. आतापर्यंत टुर्नामेंटचा विचार केला तर आपण जवळपास क्या बात आहे 5000हून अधिक प्रेक्षकांनी आतापर्यंत या सामन्यांचा आनंद घेतला तुम्हाला पाहायला मिळेल. येतो अभि झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत आजच्या या रेग्युलर पोल मधील पहिली मॅच श्रावणी स्पोर्ट्स मांजरली आणि मोर्या कलेक्शन 6161 बिरदोले, तदनंतर विके प्रतिष्ठान बराटपाडा आणि त्यांना फाईट करेल टीम मानकिवली. फार एंड वरून गोलंदाजाच्या होता बॉलिंग मार्कवरती भूषण. ओव्हर नंबर 4 चा खेळ झालाय सुरू. डॉट बॉल आलाय पहिला, आता 11 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. साइड आर्म ऍक्शन मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 रन केवळ इथे प्राप्त केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे आता 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आता मात्र प्रयत्न फलंदाजांना देखील शर्तीचे करावे लागतील. जर यदा कदाचित या ओव्हर मध्ये 5 ते 6 धावा जर आल्या तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये कॅल्क्युलेटिंग क्रिकेट बॅटिंग टीमला करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जबरदस्त धावा बनल्या होत्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळपास 35 वर धावफलक होतं, पण तदनंतर प्रतीकनं दिली मॅचला कलाटणी. अवघ्या 4 धावांचं टाकलं षटक आणि आता भूषण मागील 2 मध्ये 1 खर्च करतोय फक्त. स्लोअर बनवता ऑन साइडला तितक्या लवकर पीक करता आला नाही फलंदाजाला, तरी देखील गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न. व्हॉट एफर्ट, शर्तीचे प्रयत्न तुम्हाला तिथे पाहायला मिळाले. लाजवाब अफलातून एफर्ट तिथे लावले गेले आणि बॉलला अडवलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर हे महत्वाचं असतं, हे फार महत्वाचं असतं. जेव्हा आपण आपल्या टीमसाठी 100% कमिटमेंट देतो, एफर्ट देतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. ऑन साइडला थांबून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक नाहीये तिथे.
कॅच वरती येणं खरं तर फार गरजेचं होतं. कॅज्युअल अप्रोच तिथे क्षेत्ररक्षकाचा आढळून आला, कॅच वरती आले नाही आणि तदनंतर मात्र जीवनदान म्हणू शकतो आपण फलंदाजाला, ज्याचं कारण की जर पुढे धावले असते तर कदाचित झेल झाला असता आणि मात्र सामन्याला कलाटणी तिथे मिळाली असती, पण असं काही घडलं नाहीये. गोलंदाज थोडासा नाराज आहे. 44 धावा धावपटलावरती लागल्यात. 8 बॉल 10 ची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस पाठवलाय ऑन साइडला, पंचांचा इशारा येतोय. 6 धावा षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बॅटच्या रेंज मध्ये आला होता प्रॉपर. फुल टॉस ऑन साइडला पाठवला, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. प्रशांत बघा, यापूर्वीचा बॉल मला वाटतं त्यांनी दाखवला जो नो होता. नाही नाही नक्कीच टेक्निकल इश्यू आहे तिथे. क्लिक दुसऱ्या इथे झालं होतं. चला 12th मॅन देखील सांगता की यापूर्वीचा बॉल कदाचित होता. चला 3 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, फिल्डिंग लावून घ्या. डॉट सिंगल, डबल डबल, सिक्सर सिंगल, 4थं षटक. आता 6 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज आहे. चला वेळ मित्रांनो, यानंतर पुढील दोन्ही संघ बघा लक्षात ठेवा की जशी ही मॅच कंप्लीट होईल तसं त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचं आहे. शॉट ऑफर केलाय, दूर होता भरपूर. 3 ची गरज होती. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सामना इथे मात्र आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने संपलाय. मॅच फिनिश. 54 सक्सेसफुली चेस डाऊन. 54 धावा सहजरित्या 10 गडी राखून हा मोठा विजय मोरी 11 काराव संघाचा आपण पाहत आहोत. अभिनंदन वेल प्ले टीम काराव आणि हार्ड लक, टफ लक म्हणूया आपण गावदेवी कांसे या संघाला. ओळूयात सामनावीर. 15 बॉल 35 धावा नॉट आउट झाले बनवल्या. तो रोहन ठरलाय.